नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. दारव्हा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती जल्लोषात साजरी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त दारव्हा शहरात अभूतपूर्व उत्साहात भीमजयंती व प्रबोधन पर्व सोहळा साजरा करण्यात आला. संपूर्ण शहर निळ्या झेंड्यांनी, घोषणांनी आणि भीमगर्जनेने दुमदुमून गेले होते. जयंतीनिमित्त सकाळी 11 वाजता पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर रमाई भीमाई महिला मंडळाच्या वतीने बुद्धवंदना घेऊन महामानवांना आदरांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी विनम्र अभिवादन करत बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा दिला. यावेळी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री माननीय माणिकरावजी ठाकरे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्यासोबत राहुल भाऊ ठाकरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, फारुख भाई, माजी नगराध्यक्ष, प्रकाशराव नवरंगे, संतोषराव ठाकरे, माजी पंचायत समिती सदस्य, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अतुल राऊत, नगरसेवक मनोहर नवरंगे, मसूद खान, सरफराज खान तसेच अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना माननीय माणिकरावजी ठाकरे यांनी सांगितले की देशात समता, बंधुता आणि विविधतेत एकता ही बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच टिकून आहे. लोकशाही बळकट ठेवण्यासाठी संविधानाने दिलेले हक्क व बाबासाहेबांचे विचार प्रत्येक भारतीयाने अंगीकारणे ही काळाची गरज आहे. कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात उत्सव समितीचे अध्यक्ष RK कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रबोधनपर कार्यक्रम पार पडला. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील भाऊ चिरडे, नगरसेवक एकनाथ माहुरकर, नगरसेविका गुंजन चव्हाण, विशाखाताई बिहाळे, कविताताई शिले, माजी नगरसेविका माधुरीताई गडपायले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पुणे येथील भीम व्याख्याते आकाश पाटील यांनी प्रभावी मार्गदर्शन करत सांगितले की बाबासाहेबांनी आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याचे, स्वाभिमानाने जगण्याचे धडे दिले. सोन्याला किंमत असते, परंतु बाबासाहेबांचे विचार अमूल्य आहेत. ते समाजात सोन्यासारखी माणसं घडवण्याची ताकद ठेवतात, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जयंतीचे औचित्य साधून सहभोजन व अन्नदान कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. सायंकाळी बुद्धविहार येथून बाबासाहेबांच्या प्रतिमा, आकर्षक देखावे, ध्वनिक्षेपक, DJ, निळे झेंडे आणि घोषणांसह भव्य मिरवणूक काढण्यात आली. बसस्थानक, गोळीबार चौक व इतर ठिकाणी भीमप्रेमींसाठी चहा, सरबत व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुकीची सांगता पंचशील नगर, आठवडी बाजार परिसरातील बाबासाहेबांच्या प्रतिमेजवळ करण्यात आली. अशोक सम्राट बुद्ध विहार व भीमजयंती उत्सव समितीने कार्यक्रम यशस्वी व शांततेत पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्यात आंबेडकरी अनुयायी, तरुण तरुणी, उपासक उपासिका यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. दारव्हा नगरीत साजरा झालेला हा सोहळा सामाजिक एकात्मता, जागृती आणि बाबासाहेबांच्या विचारांची प्रभावी जपणूक करणारा ठरला. गौरव प्रकाशन न्यूजकरिता दारव्हा तालुका प्रतिनिधी गणेशराव देशकरी. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.